नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये काही जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपण सर्व लोक पाहणार आहोत. हो, आता मालिकेमध्ये खूप दिवसापासून जे सत्य गौरीने लपवून ठेवलेलं असतं, ते सत्य तिने आता ठामपणे निर्णय घेतलेला आहे की कमळीपर्यंत पोहोचवायचं. पण आता मात्र इकडे कामिनीने काही वेगळा डाव रचलेला आहे आणि या डावात आता कमळी ही आहे. आणि पण एक मोठा ट्विस्टसुद्धा मालिकेमध्ये येणार आहे. तो म्हणजे आता राजन आणि अन्नपूर्णासुद्धा त्या ठिकाणी पोचणार आहे. खरंच आता कामिनीचा खरा चेहरा या दोघांसमोर येणार का? आता खरंच गौरीचं नेमकं ही गोडी लागल्यावर काय होणार हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता राजन अन्नपूर्णाला बोलते की आई, मला आज कमळीची खूप आठवण येत आहे गं. त्यावर अन्नपूर्णा बोलते की हो रे राजन, मलासुद्धा कमळीची खूप आठवण येत आहे. ती ठीक तर असणार ना? त्यावर इकडे आता राजन बोलते की आई, मला काय वाटते की तिच्या आजोबाचे निधन झालं तर आपण तिच्या आईला भेटावं, म्हणजे कमळीलासुद्धा बरं वाटणार की आपण तिला भेटायला आलो. म्हणून आपण आज आपल्या कुलदैवतेचं दर्शनसुद्धा घेऊ आणि त्यानंतर कमळीच्या घरी जाऊन तिच्या आईला भेटून कमळीलासुद्धा मुंबईला घेऊन येऊ, कारण आता लवकरच तिचं कॉलेज लागणार आहे. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते की राजन, अगदी माझ्या मनातलं बोललंच बघ तू. आज संध्याकाळीच आपण निघून जाऊया. तर इकडे मात्र आता सर्व लोकांनी तिच्या आईचा अपमान केला म्हणून कमळीला खूप त्रास झालेला असतं आणि नयनतारासुद्धा तिच्या आईचा तिच्या वडिलाच्या नावावरून अपमान करून गेली, म्हणून कुठं ना कुठं कमळीला खूप दुःख झालेलं असतं. तर इकडे मात्र आता कामिनीने एका गुंडाला कॉल केलेला असतं आणि म्हणतं की आजच्या आज सिद्धटेकला पोच आणि मी सुद्धा तिथे येते. आज एका मुलीचं काम आपल्याला काढायचं आहे. तिला काहीही झालं तरी नेहमीप्रमाणे ती चुकता कामा नये. तिला या जगातून आपल्याला नाहीसं करायचं आहे. तू मागशील ती रक्कम मी तुला देणार, फक्त या जगातून त्या मुलीला तू घालून टाक. त्यावर आता गुंड बोलतात की ठीक आहे मॅडम, तुम्ही सिद्धटेकला भेटा. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा आणि राजनसुद्धा सिद्धटेकला जाण्यासाठी निघतात. तर इकडे मात्र काही गुंड घेऊन आता कामिनीसुद्धा सिद्धटेकला आता कमळीला या जगातून नाहीसं करण्यासाठी निघते. तर इकडे मात्र आता कमळीच्या चेहऱ्यावरचं असं दुःख बघून मात्र सरूला काहीही करमत नाही. आता सरू बोलते की बाळा कमळी, तुला वाटतं ना की तुझ्या वडिलाच्या नावावरून मला हे सर्वजण बोलतात, पण त्याचं मात्र मला काहीच दुःख नाही, कारण मला माहिती आहे की तू एका खूप छान घरची मुलगी आहे आणि आज हे सत्य मी तुला ठीक 4 वाजता मंदिरामध्ये सांगणार आहे बाळा. म्हणून 4 वाजता तू मला टेकडीवर येऊन भेट, कारण मला देवी आईच्या आवारात तुला हे सत्य सांगायचं आहे. त्यावर आता इकडे सरू म्हणजे मंदिरात जाते. आता इकडे लक्षात आलेलं असतं ते म्हणजे कामिनीच्या की दोघी मायलेकी मंदिरात भेटणार आहे आणि सरू आज इकडे कमळीला तिच्या वडिलाचं नाव सांगणार आहे. आता इकडे कामिनी बोलते की सांग तुला जे नाव सांगायचं आहे सांग, पण हे नाव ऐकून मात्र खुश व्हायला तुझी मुलगी या जगात वाचणारच नाही, कारण ह्या कामिनीला माहिती पडलं की गौरी आणि राजनची मुलगी ही कमळी आहे. म्हणून आता कमळी जिथं जिथं जातात तिच्या पाठोपाठ ते गुंड आणि कामिनीसुद्धा जाते. तर इकडे मात्र देवी आईच्या मंदिरात पोहोचलेले असतात ते म्हणजे राजन आणि अन्नपूर्णा. तेव्हा आता इकडे गौरीने दर्शन घेतलेलं असतं. तेव्हा आता राजनची नजर जाते म्हणजे गौरीवर. त्यावर अन्नपूर्णाची सुद्धा नजर जाते. तेव्हा आता गौरीला इकडे आवाज देतात, पण गौरीचं काहीही लक्ष नसते राजन आणि अन्नपूर्णावर. तर त्यामागे आता गौरीच्या मागे कामिनीसुद्धा असते. तर आता जिथं जिथं गौरी जाते तिथं एका साईडला कामिनी आणि त्यांच्याच मागे गौरी आणि राजनसुद्धा जाते. त्यावर आता इकडे तेवढ्यातच तिथं कमळी येते आणि आता लगेच इकडे राजन बोलतो की आई बघ ना, कमळी गौरीसोबत काय करते. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते की थांब, खरंच यांच्यात काय नेमकं रहस्य आहे आणि ह्या काय बोलतात, मला शांततेत ऐकू दे, कारण गौरीने आतापर्यंत आपल्याला काहीही सांगितलेलं नाही आहे. खरंच कमळी तर तुझी मुलगी नसणार ना राजन. त्यावर आता हे दोघंसुद्धा शांततेत त्यांना बघत असतात. त्यावर आता इकडे सरू बोलते की बाळा कमळे, तुला वाटत असणार की आईने तुला कशासाठी बोलावलं, पण आज मात्र तुला आनंदाची बातमी सांगायची आहे. आज तुला आतापर्यंत तुझ्या वडिलाचं नाव सांगितलं नाही. प्रत्येक वेळेस तुझ्या नावाभोवती माझंच नाव सांगितलं, पण आज माझ्या मुलीचं नाव माहिती आहे का काय होणार आहे? कमळी
असं म्हणण्याच्या अगोदरच इकडे मात्र आता कामिनी आता वॉच ठेवून असते त्या दोघींवरती. आता त्या दोघींवर लगेच एक गुंड आता सरूच्या लक्षात आलेलं असतं की कमळीवरती हल्ला करणार असते. तेव्हा आता लगेच गौरी स्वतःच्या लेकीला वाचवत बाजूला करते आणि स्वतः कमळीवरती जी गोळी चालते ती आता चक्क गौरीच्या हाताला लागते. तेवढ्यातच आता राजन आणि लगेच अन्नपूर्णा धावत येते आणि कमळीची आई तिथं बाजूलाच पडते. तेव्हा ती एका झाडाला एका दगडाला भल्या मोठ्या दगडाला पकडून थांबते. तेव्हा राजन आता लगेच सरूला हात देते आणि पकडते आणि बोलते की माझा हात पकड गौरी आणि वरती ये. आणि त्या गुंडाची बंदूक चक्क पकडते ती म्हणजे अन्नपूर्णा. आता अन्नपूर्णा बंदूक पकडते आणि त्या गुंडाला नको मारू असा जोरजोरात आरडाओरडा करते. तर मंदिरात असलेले काही भाविक तिथं येतात आणि त्यामुळे आता कामिनी कोण खरा याच्या मागे आहे. तर लगेच आता कमळीसुद्धा कामिनीच्या चेहऱ्यावर असलेलं जे काही तिने झाकून ठेवलेला चेहरा असतो ते जोरात उघडते. तर आता राजन आणि अन्नपूर्णासमोर कामिनीचा चेहरा येते. तर कामिनी आता सर्व भाविकांना येताना बघून मात्र तिथून पळून जाते. पण आता इकडे मात्र कामिनी हादरली असते की तिला अन्नपूर्णा आणि राजनने स्वतः बघितलं असते त्या गुंडांसोबत ज्या गुंडांनी कमळीच्या आईला म्हणजेच गौरीला गोळी घातलेली असते. तेव्हा आता राजन लगेच गौरीकडे येते आणि बोलते की गौरी तुला काही मी होऊ देणार नाही. तेव्हा आता गौरी खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये असते तरीसुद्धा ती आता कमळीला एवढं सांगून जाते की हेच तुझे वडील आहे. तेव्हा आता लगेच आजी कमळीला मिठी मारते आणि बोलते की बाळा काहीही होणार नाही तुझ्या आईला, तू कसलीही चिंता करू नको. आता हे सर्व काही कामिनीने केलेलं आहे ना, या कामिनीला आपण नंतर बघू, पण राजन लवकर गौरीला हॉस्पिटलमध्ये घे. तर आता लगेच अन्नपूर्णा, कमळी आणि राजन मिळून आता इकडे मात्र लगेच एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये सरूला घेऊन जातात. तिथं आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की सरूची कंडिशन म्हणजेच गौरीची कंडिशन ही खूप क्रिटिकल आहे. तेव्हा आता लगेच कमळी स्वतःच्या वडिलाला मिठी मारते आणि बोलते की बाबा आई ठीक तर होणार ना बाबा. त्यावर आता लगेच इकडे राजन बोलतो की कमळे आज खूप दिवसांनी तुझी आई आणि तू मला भेटली. देव माझ्यापासून माझी बायको दूर नाही करणार कमळी. तुला तुझी आई आणि माझी बायको नक्की मिळणार. त्यावर इकडे आता लगेच अन्नपूर्णा देवी आईचा अनंत नामस्मरण करते आणि तेवढ्यातच तिथं डॉक्टर येतात आणि सांगतात की सरूला काहीही झालेलं नाही. ती सध्या आता चांगल्या कंडिशनमध्ये आहे. तर इकडे मात्र खूप हादरलेली आता कामिनी घरीसुद्धा जाऊ शकत नाही. कारण आता तेवढ्यातच अन्नपूर्णा राजनला बोलते की काहीही झालं तरी पोलिसांना रिपोर्ट कर की आज गौरीवर या महाजनांच्या घरच्या सुनेवर एका कामिनी नावाच्या बाईने हल्ला केलेला आहे आणि तिला काहीही झालं तरी 24 तासाच्या आत शोधून काढा. ते राजन आता पोलिसांना खबर करते. तर पोलीससुद्धा आता कामिनीला शोधण्यासाठी तयार झालेले असतात. आता कामिनीचं सर्व न्यूजपेपरमध्ये आता सगळीकडे आता फोटो आलेले असतात. त्यामुळे आता कामिनी स्वतःचा चेहरासुद्धा कोणाला दाखवू शकत नाही. पण देवी आईच्या दरबारात मात्र खूप मोठा चमत्कार झालेला आहे. तर कमळीला तिचे वडील आणि आजी मिळालेली आहे. बस आता तिच्या आईची तब्येत ठीक झाली की कमळीला मात्र सर्व काही सुख मिळणार आहे. तर लवकरच आता प्रेक्षकांनो कामिनीला तर खूप जबरदस्त असा अन्नपूर्णा धडा शिकवणार आहे. पण लवकरच आता ऋषी आणि कमळीचं लग्न आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आता मालिकेमध्ये समोर दाखवण्यात येणार आहे. म्हणून असेच इंटरेस्टिंग ट्विस्ट ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.